विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। मी गंगाधर हंडे आणि आज आपण या व्हिडिओमार्फत वर्ग 10वा विषय इतिहास राज्यशास्त्र या विषयाची सराव प्रश्नपत्रिका क्रमांक 3 आपण उत्तरासहित पाहणार आहोत। यापूर्वी याच चॅनलवर आपण सराव प्रश्नपत्रिका 1 व 2 या उत्तरासहित अपलोड केलेले आहेत, त्या पण आपण पाहाव्यात। ही जी सराव प्रश्नपत्रिका आहे ही एकूण 40 गुणांवर आधारित असून यासाठी वेळ आहे 2 तास। तर सुरू करूया सराव प्रश्नपत्रिका 3। त्यामधील प्रश्न पहिला अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा। हा प्रश्न 3 गुणांचा असून यामध्ये 3 विधाने विचारली जातील। त्यापैकी पहिले जे विधान आहे ते म्हणजे आधुनिक इतिहास लेखनाचा जनक टिंबटिंब यास म्हणता येईल। यासाठी पर्याय आहेत अ व्हॉल्टियर, ब रेने देकार्त, क कार्ल मार्क्स आणि ड लिओपोल्ड रांके। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ व्हॉल्टियर। त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे कल्लन याने लिहिलेला टिंबटिंब हा काश्मीरच्या इतिहासावरील ग्रंथ आहे। त्यासाठी पर्याय आहेत अ हर्षचरित, ब अकबरनामा, क राजतरंगिणी आणि ड हितोपदेश। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क राजतरंगिणी। त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या कारकिर्दीतील टिंबटिंब हा महत्त्वाचा कोश आहे। यासाठी पर्याय आहेत अ विश्वकोश, ब चरित्रकोश, क संस्कृतिकोश आणि ड राज्य व्यवहार कोश। तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड राज्य व्यवहार कोश। त्यानंतर प्रश्न पहिला ब जो आहे तो म्हणजे पुढील पैकी चुकीची जोडी ओळखा व लिहा। हा प्रश्न 3 गुणांचा आहे। यामध्ये 3 गट विचारले जातील। त्यापैकी पहिला जो गट आहे तो म्हणजे त्यामध्ये 1 माथेरान थंड हवेचे ठिकाण, ताडोबा, लेणी, कोल्हापूर देवस्थान आणि 4 अजिंठा जागतिक वारसा स्थळ। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे ताडोबा, लेणी। त्यानंतर दुसरा जो गट आहे त्यामध्ये 1 दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन, त्यानंतर 2 लोणार सरोवर भेट भौगोलिक पर्यटन, त्यानंतर 3 हिमालयन कार रॅली क्रीडा पर्यटन, त्यानंतर 4 फिल्म फेस्टिवल नैमित्तिक पर्यटन। तर यापैकी चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे पर्याय क्रमांक 1 दुर्ग भ्रमण यात्रा कृषी पर्यटन। त्यानंतर तिसरा जो गट आहे त्यामध्ये 1 मल्लखांब शारीरिक कसरतीचे खेळ, 2 वॉटर पोलो पाण्यातील खेळ, 3 स्केटिंग साहसी खेळ आणि 4 बुद्धिबळ मैदानी खेळ। तर यामध्ये चुकीची जोडी जी आहे ती म्हणजे बुद्धिबळ मैदानी खेळ। त्यानंतर प्रश्न दुसरा अ जो आहे तो म्हणजे दिलेल्या सूचनेनुसार कृती करा। कोणतीही 2 कृती आपणास करायची आहे। हा प्रश्न 4 गुणांचा आहे। त्यामध्ये पहिल्या जी कृती आहे त्यामध्ये भारतातील राष्ट्रवादी इतिहासकार। तर यामध्ये आपणास भारतातील 4 राष्ट्रवादी इतिहासकारांची नावे आपणास लिहायची आहेत। त्यामध्ये नंबर 1 महादेव गोविंद रानडे, त्यानंतर 2 रामकृष्ण गोपाळ भांडारकर, त्यानंतर 3 विनायक दामोदर सावरकर आणि 4 विष्णुशास्त्री चिपळूणकर। त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे भारतातील नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे। तर त्यामध्ये 1 पश्चिम घाट, 2 मानस वन्यजीव अभयारण्य, त्यानंतर 3 सुंदरबन राष्ट्रीय उद्यान आणि 4 केवलदेवी राष्ट्रीय उद्यान। त्यानंतर तिसरे जे संकल्पना चित्र आहे ते आपण पाहू। त्यामध्ये तिसरे संकल्पना चित्र आहे बैठे खेळ। तर त्यामध्ये बुद्धिबळ, त्यानंतर 2 सागरगोटे, त्यानंतर 3 सापशिडी आणि त्यानंतर चौथा जो बैठे खेळ आहे तो म्हणजे भातुकली। त्यानंतर प्रश्न दुसरा ब जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा। कोणत्याही 2 संकल्पना आपणास स्पष्ट करावयाच्या आहेत। हा प्रश्न 4 गुणांचा असेल। त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे कृषी पर्यटन। तर याचे उत्तर असे राहील त्यामध्ये 1 शेती
आणि शेतीशी संबंधित उपक्रम पाहण्यासाठी केलेला प्रवास म्हणजेच कृषी पर्यटन होय. त्यानंतर 2. अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात कृषी संशोधने चालू आहेत, त्यासाठी भारतभर कृषी संशोधन केंद्रे आणि कृषी विद्यापीठे स्थापन झालेली आहेत. त्यानंतर 3. कोणत्या पिकांना कोणती माती योग्य, तिचा दर्जा, गांडूळ शेती, शेततळी, फळबागा इत्यादी उपक्रम काही भागात घेतले जातात. सिक्कीम सारखे राज्य सेंद्रिय उत्पादन राज्य म्हणून घोषित झाले आहे. त्यानंतर 4. पावसाचे प्रमाण कमी असूनही इस्रायल सारख्या देशाने शेतीच्या क्षेत्रात मोठी प्रगती केली. हे सर्व अभिनव प्रकल्प व उपक्रम तसेच शेतीच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या माहितीसाठी शेतकरी, विद्यार्थी, शहरी लोक जात असतात, परदेशी लोकही येतात. यामुळे आज कृषी पर्यटन झपाट्याने वाढत आहे. त्यानंतर दुसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे प्रसार माध्यमांची आवश्यकता. तर याचे उत्तर, प्रसार माध्यमांची पुढील कारणांसाठी आवश्यकता असते. त्यामध्ये 1. प्रसार माध्यमामुळे जग अधिक जवळ आले आहे, कारण त्यामुळे माहिती क्षणार्धात जगाच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचवते. माहितीचा मुक्त प्रवाह समाजात पोहोचवण्यासाठी प्रसार माध्यमाचीच गरज असते. त्यानंतर 2. प्रसार माध्यमामुळे लोकांना घटना प्रत्यक्ष पाहायला मिळतात, माहिती देवाणघेवाण होते, अद्ययावत ज्ञानाचा प्रसार होतो. त्यानंतर 3. प्रसार माध्यमाद्वारे मनोरंजन होते, तसेच शैक्षणिक, व्यावसायिक प्रगतीसाठी आवश्यक असलेली माहिती ग्रामीण व दुर्गम भागापर्यंत पोहोचविली जाते. आणि त्यानंतर 4. प्रसार माध्यमामुळे लोकशाही अधिक सुदृढ होण्यास मदत होते, म्हणून प्रसार माध्यमे फार महत्त्वाची आहेत. त्यानंतर तिसरी जी संकल्पना आहे ती म्हणजे सरस्वती महाल ग्रंथालय. तर याचे उत्तर, 1. 16व्या-17व्या शतकातील नायक राजांच्या काळात तामिळनाडूमधील तंजावर येथे सरस्वती महल ग्रंथालय बांधले. त्यानंतर 2. व्यंकोजी राजे भोसले यांनी 1675 साली तंजावर जिंकल्यानंतर त्यांनी व त्यांच्या वंशजांनी हे ग्रंथालय अधिक समृद्ध केले. त्यानंतर 3. या ग्रंथालयात सुमारे 49,000 ग्रंथ आहेत. हे प्राचीन ग्रंथ हा इतिहासाचा फार मोठा ठेवा आहे. तत्कालीन महत्त्वाची कागदपत्रे, मोडी लिपीतील ग्रंथ, दस्तावेज या ग्रंथालयात संग्रहित केलेले आहेत. प्राचीन इतिहासाची ती महत्त्वाची साधने आहेत. त्यानंतर 4. हे ग्रंथालय समृद्ध करण्यात सरफोजीराजे भोसले यांचे मोठे योगदान असल्याने 1918 मध्ये या ग्रंथालयाला त्यांचे नाव देण्यात आले. त्यानंतर प्रश्न तिसरा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने सहकारण स्पष्ट करा. कोणती 2 विधाने आपणास सहकारण स्पष्ट करावयाचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. तर याचे उत्तर असे असेल, व्हॉल्टेयरच्या मते इतिहास लेखनासाठी 1. वस्तुनिष्ठ सत्य आणि घटनांचा कालक्रम योग्य असायला हवा. त्यानंतर 2. तत्कालीन समाजाच्या परंपरा, शेती, व्यापार व आर्थिक व्यवस्था यांचा विचार होणे आवश्यक आहे. त्यानंतर 3. या त्यांच्या मतामुळे इतिहासाची मांडणी करताना मानवी जीवनाचा सर्वांगीण विचार व्हायला हवा. हा नवीन विचार पुढे आला, म्हणून व्हॉल्टेयर यांना आधुनिक इतिहास लेखनाचे जनक असे म्हटले जाते. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे बखर हा ऐतिहासिक साहित्यातील महत्त्वाचा प्रकार आहे. तर याचे उत्तर, 1. ऐतिहासिक साहित्यात फारसी ग्रंथ, ताम्र, शिलालेख, कागदपत्रे, नाणी, प्रवास वर्णने इत्यादी साधनांबरोबर ऐतिहासिक बखरीचाही समावेश होतो. त्यानंतर 2. बखरीतून सूर योद्ध्यांचे गुणगान असते. ऐतिहासिक घडामोडी आणि युद्धांची वर्णने असतात. त्यानंतर 3. थोर पुरुषांची चरित्रे आणि त्या
काळातील नगरांची वर्णने असतात. त्यानंतर 4 तत्कालीन सामाजिक, धार्मिक आणि आर्थिक जीवनांचे चित्र रंगवलेले असते. ही वर्णने इतिहास लेखनाला उपयुक्त ठरतात. म्हणूनच बखर हा ऐतिहासिक साहित्यातील एक महत्त्वाचा प्रकार आहे. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे वर्तमानपत्रांना इतिहास या विषयांची गरज पडते. तर याचे उत्तर नंबर 1, एखाद्या बातमीचा सविस्तर आढावा घेताना वर्तमानपत्रांना तिचा भूतकाळ शोधावाच लागतो. त्यानंतर 2, वर्तमानपत्रात काही सदरे अशी असतात की ती इतिहासावर आधारलेली असतात. अशा सदरातून भूतकाळातील आर्थिक, सामाजिक, राजकीय घटना आपणास समजतात. त्यानंतर 3, वृत्तपत्रे भूतकाळातील घटना, युद्धे, नेते आदींची शताब्दी वा 50-75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने लेख वा विशेष पुरवण्या काढतात. अशा वेळी संबंधित घटनेचा भूतकाळ आपणास अभ्यासावा लागतो. त्यानंतर 4, दिनविशेषासारखी सदरे देतानाही पूर्वीच्या घटना माहीत करून घ्याव्या लागतात. म्हणून वर्तमानपत्रांना इतिहास या विषयाची गरज असते. त्यानंतर चौथे जे विधान आहे ते म्हणजे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. तर याचे उत्तर कारण नंबर 1, 21व्या शतकात खेळाचे आंतरराष्ट्रीयकरण झाले आहे. त्यानंतर 2, सर्वच सामन्याचे थेट प्रक्षेपण जगाच्या कानाकोपऱ्यातून एकाच वेळी होत असते, ज्यामुळे हौशी खेळाडू शिकण्यासाठी तर प्रेक्षक मनोरंजनासाठी सामने पाहतात. त्यानंतर 3, निवृत्त खेळाडू समालोचनासाठी वाहिन्यावर येतात. त्यानंतर 4, मोठा प्रेक्षक वर्ग सामने पाहतो, त्यामुळे कंपन्या मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करून आपल्या उत्पादनाच्या जाहिराती खेळाच्या प्रक्षेपण दरम्यान करीत असतात. या सर्व कारणामुळे सध्याच्या काळात खेळाचे अर्थकारण बदललेले आहे. त्यानंतर प्रश्न चौथा जो आहे तो म्हणजे हा जो उतारा दिलेला आहे या उतार्यावर आपणास 3 प्रश्न विचारले जातील. त्यातील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडित कोणते काम करीत असत? तर याचे उत्तर बाळ जगन्नाथ पंडित क्रिकेट सामन्याचे आकाशवाणीवरून समालोचन करीत असत. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे समालोचकाचे कोणते काम असते? तर याचे उत्तर मैदानावर चालू असलेल्या सामन्याचे, त्यातील घटनांचे, खेळाडूच्या प्रत्येक कृतीचे धावते वर्णन करण्याचे काम समालोचक करीत असतात. त्यानंतर या उतार्यावर आधारित तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन का रंजक होत असे? तर याचे उत्तर त्यामध्ये 1, बाळ पंडित क्रिकेट सामन्याचे धावते वर्णन करण्याबरोबरच ते तेथील मैदानाचा इतिहासही आपणास सांगत असत. त्यानंतर 2, खेळाडू संबंधीची माहिती आणि त्यांचा इतिहास सांगत असत. त्यानंतर 3, त्या खेळाडूने पूर्वी केलेले विक्रम कोणते ते त्या आठवणीही सांगत. त्यानंतर 4, खेळाचे व खेळाच्या इतिहासाचे त्यांना उत्तम ज्ञान होते. या गुणाबरोबरच त्यांची बोलण्याची शैलीही उत्तम असल्यामुळे बाळ जगन्नाथ पंडितांचे समालोचन अधिक रंजक होत असे. त्यानंतर प्रश्न 5वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. या ठिकाणी कोणत्याही 2 प्रश्नाची आपणास उत्तरे लिहायची आहेत. हा प्रश्न 6 गुणांचा असेल. त्यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे पर्यटनाशी संबंधित व्यावसायिक क्षेत्रे स्पष्ट करा. तर याचे उत्तर पर्यटनाशी संबंधित अशी पुढील व्यावसायिक क्षेत्रे आहेत. त्यामध्ये 1, पर्यटकांच्या राहण्यासाठी असणारी निवासस्थाने चालविणे, ती बांधण्यासाठी संबंधित असणारे उद्योग. त्यानंतर 2, खाद्यपदार्थाची दुकाने, हॉटेल्स, खानावळी इत्यादी उद्योग. त्यानंतर 3, हस्तउद्योग व कुटीर उद्योग आणि त्यांच्या विक्रीची दुकाने. त्यानंतर 3, हॉटेलांशी संबंधित दूध,
भाज्या, किराणा इत्यादी, शेती व पशुउद्योग. त्यानंतर 5 पर्यटकांच्या वाहतुकीसाठी असणारे बस, रिक्षा, टॅक्सी आदी उद्योग. त्यानंतर 6 प्रवासी एजंट, फोटोग्राफर, मार्गदर्शक, ठिकाणांची माहिती छापणारे मुद्रक इत्यादी व्यवसायही पर्यटनाशी संबंधित असतात. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे लिखित साधनाचा अभ्यास करणाऱ्यांनी कोणते प्रशिक्षण घेण्याची आवश्यकता असते. तर याचे उत्तर, इतिहासाच्या अभ्यासकाला लिखित साधनाचा अभ्यास करावाच लागतो. ही साधने हाताळताना त्यांना पुढील प्रशिक्षणाची आवश्यकता असते. त्यामध्ये 1 त्याला ब्राह्मी, मोडी, पर्शियन यासारख्या प्राचीन लिप्या आणि त्यांचा विकासक्रम यांचे ज्ञान हवे. त्यानंतर 2 तो ज्या काळातील घटनेचा अभ्यास करीत आहे त्या इतिहास काळातील समाजरचना, परंपरा याचे त्याने माहिती करून घेतल्या पाहिजेत. त्यानंतर 3 त्या काळातील साहित्य, लिहिण्याच्या पद्धती याची ओळख असावी. त्यानंतर 4 तत्कालीन संस्कृती, शासन व्यवस्था, राजसत्ता याचे त्याला प्राथमिक ज्ञान असावे. त्यानंतर 5 तत्कालीन चित्रशैली, शिल्पकला शैली आणि त्यांचा विकासक्रम यांचा त्याने अभ्यास केला पाहिजे. त्यानंतर 6 जे प्राचीन दस्तावेज तो हाताळणार आहे त्या कागदपत्राचा प्रकार, शाई व रंग, भृजपत्रे इत्यादी बाबत त्याला माहिती असावी. त्यानंतर 7 कोरीव लेखांसाठी वापरलेला दगड स्वरूपाविषयीची माहिती त्याने अवगत केलेली असावी. त्यानंतर 8 त्याचा धातू, त्याच्या अभ्यासासंबंधीचे पूर्वी झालेले संशोधनपर लेखन त्याने वाचलेले असावे. त्यानंतर 9 दस्तऐवजाची सफाई व संवर्धन यासाठी आवश्यक असणाऱ्या रासायनिक प्रक्रिया व त्यासाठी लागणारी उपकरणे व रसायने याची माहिती त्याला असावी. आणि 10 संग्रहालयाच्या दालनामधील प्रदर्शन व्यवस्थापन आणि माहिती तंत्रज्ञान त्याने अभ्यासलेले असावे. त्यानंतर तिसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे वंचिताच्या इतिहास लेखनातील फुले आंबेडकर यांचे कार्य स्पष्ट करा. तर याचे उत्तर, त्यामध्ये 1 समाजातील दुर्लक्षित समूहाच्या लोकपरंपरांचा इतिहास म्हणजेच वंचिताचा इतिहास होय. या वंचिताच्या इतिहासाचा विचार 19व्या-20व्या शतकात महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लेखनात मांडला. त्यानंतर 2 गुलामगिरी या ग्रंथात महात्मा फुले यांनी समाजातील शूद्रादिशूद्रांचा इतिहास नव्याने उलगडून दाखविला. त्यानंतर 3 धर्माच्या, जातीच्या आणि परंपरांच्या नावाखाली होणारे स्त्रियांचे आणि शूद्रांचे शोषण कसे होते हे दाखवून दिले. त्यानंतर 4 भारताच्या राजकीय व सांस्कृतिक जडणघडणीतील महत्त्वाचा वाटा असूनही भारताच्या वसाहतवादी आणि राष्ट्रवादी इतिहास लेखनात त्याकडे दुर्लक्ष झाले हे डॉक्टर आंबेडकरांनी दाखवून दिले. त्यानंतर 5 दलितावरील अन्याय हाच विषय त्यांच्या सर्व लेखनाचा गाभा होता. हू वेअर द शूद्राज आणि द अनटचेबल्स हे त्यांचे 2 ग्रंथ वंचिताच्या इतिहासावर आहेत. त्यानंतर यातील 4था जो प्रश्न आहे तो म्हणजे कार्ल मार्क्स यांचा वर्ग सिद्धांत स्पष्ट करा. तर याचे उत्तर, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात जर्मनीच्या कार्ल मार्क्स यांनी वर्ग संघर्षांचा सिद्धांत मांडला आणि त्यांच्या मते 1 इतिहास हा अमूर्त कल्पनांचा नसून जिवंत माणसाचा असतो. त्यानंतर 2 मूलभूत गरजा भागविण्यासाठी उपलब्ध असलेल्या उत्पादन साधनाच्या स्वरूपावर व मालकीवर माणसामाणसाचे नातेसंबंध अवलंबून असतात. त्यानंतर 3 समाजातील सर्व घटकांना ही उत्पादन साधने
समप्रमाणात मिळत नाहीत. त्यानंतर 4 उत्पादन साधनांच्या या असमान वाटपामुळे समाजाची वर्गवार आधारित विषम विभागणी होऊन वर्ग संघर्ष सुरू होतो. आणि 5 उत्पादन साधने ताब्यात असलेला वर्ग अन्य वर्गांचे आर्थिक शोषण करतो. मानवी इतिहास हा अशा वर्ग संघर्षाचा इतिहास असतो. त्यानंतर प्रश्न 6वा जो आहे तो म्हणजे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. हा प्रश्न 2 गुणांचा असेल. त्यामध्ये 2 विधाने विचारले जातील. त्यापैकी पहिले विधान, लोकशाहीचा गाभा म्हणजे टिंबटिंब होय. यासाठी पर्याय अ प्रौढ मताधिकार, ब सत्तेचे विकेंद्रीकरण, क राखीव जागांचे धोरण आणि ड न्यायालयीन निर्णय. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब सत्तेचे विकेंद्रीकरण. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे टिंबटिंबचे मुख्य ध्येय हे सत्ता प्राप्ती असते. यासाठी पर्याय अ सामाजिक संघटना, ब राजकीय पक्ष, क सांस्कृतिक संघटना आणि ड विद्यार्थी संघटना. तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब राजकीय पक्ष. त्यानंतर प्रश्न 7वा जो आहे तो म्हणजे पुढील विधाने चूक की बरोबर ते सकारण स्पष्ट करा. कोणते 2 विधाने आपणास सोडवायचे आहेत. हा प्रश्न 4 गुणांचा असेल. त्यामध्ये पहिले जे विधान आहे ते म्हणजे चळवळीला खंबीर नेतृत्वांची गरज नसते. तर याचे उत्तर हे विधान चूक आहे. कारण एक कोणतीही चळवळ नेतृत्वामुळेच क्रियाशील राहते आणि व्यापक बनते. चळवळीचे यशापयशही खंबीर नेतृत्वावरच अवलंबून असते. त्यानंतर 2 चळवळीचा कार्यक्रम, आंदोलनाची दिशा आणि तीव्रता केव्हा कमी अधिक करायची याबाबत खंबीर नेतृत्वात योग्य निर्णय घेऊ शकते. त्यानंतर 3 खंबीर नेतृत्वात लोकांपर्यंत पोहोचवून जनाधार मिळवू शकतो व चळवळीची परिणामकारकता वाढवू शकतो. म्हणून चळवळीला खंबीर नेतृत्वाची गरज असते. त्यानंतर दुसरे जे विधान आहे ते म्हणजे राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण नंबर 1 राजकीय पक्ष जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. त्यानंतर 2 शासन पक्षामार्फत आपल्या धोरणांची योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून त्याचा या कार्यक्रमाला पाठिंबा मिळवतात. त्यानंतर 3 या धोरणावरील जनतेच्या प्रतिक्रिया सरकारला सांगण्याचे कामही राजकीय पक्ष करतात आणि अशा रीतीने राजकीय पक्ष शासन व जनता यांच्यातील दुवा म्हणून काम करतात. त्यानंतर तिसरे जे विधान आहे ते म्हणजे निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. तर याचे उत्तर हे विधान बरोबर आहे. कारण त्यामध्ये 1 त्यामुळे निवडणुका खुल्या वातावरणात व निष्पक्ष पद्धतीने घेता येतात. त्यानंतर 2 निवडणुकीच्या काळात गैरप्रकारांना आळा घालता येतो. त्यानंतर 3 धाकदडपच्या दहशत यापासून सामान्य मतदाराला दिलासा मिळून तो मुक्तपणे मतदान करू शकतो. म्हणून निवडणूक आयोग निवडणुकीदरम्यान आचारसंहिता लागू करतो. त्यानंतर प्रश्न 8वा जो आहे तो म्हणजे पुढील संकल्पना स्पष्ट करा. कोणतीही एक संकल्पना आपणास स्पष्ट करावयाची आहे. हा प्रश्न 2 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिली जी संकल्पना आहे ती म्हणजे माहितीचा अधिकार. तर याचे उत्तर 1 शासनाने केलेल्या व्यवहारांची माहिती जनतेला मिळावी. शासन आणि जनता यांच्यात सुसंवाद साधला जाऊन परस्पराविषयी विश्वास वाढावा. यासाठी 2005 साली शासनाने माहितीचा अधिकार नागरिकांना दिला. त्यानंतर 2 गोपनीयतेच्या नावाखाली शासकीय कारभारातील गैरप्रकार या अधिकारामुळे दडपले जाऊ शकत नाहीत. त्यानंतर 3 शासनाचा कारभार पारदर्शी होण्यास आणि
आपण जनतेला उत्तरदायी आहोत याची जाणीव या अधिकारामुळे शासनाला होते. त्यानंतर 4 माहितीच्या अधिकारामुळे लोकशाही आणि नागरिकांचे अधिकार यांचे सक्षमीकरण झाले. शासनाच्या कारभारातील गोपनीयता कमी होऊन शासनाचे व्यवहार खुले व पारदर्शक होण्यास मदत झालेली आहे. त्यानंतर दुसरे जे तो म्हणजे प्रादेशिक पक्ष. दुसरी संकल्पना प्रादेशिक पक्ष. तर याचे उत्तर 1 विशिष्ट प्रदेशाच्या वेगळेपणाचा अभिमान बाळगणाऱ्या व त्या प्रदेशाचा विकास करण्यासाठी सत्तेच्या स्पर्धेत उतरणाऱ्या राजकीय पक्षांना प्रादेशिक पक्ष असे म्हणतात. त्यानंतर 2 या पक्षाचा आपल्या प्रदेशापुरत्याच मर्यादित प्रभाव असतो. आपल्या प्रदेशाच्या विकासाबरोबरच आपल्या प्रदेशाला स्वायत्तता असावी असा या पक्षाचा आग्रह असतो. त्यानंतर 3 आपल्या प्रदेशात प्रभावी भूमिका घेऊन हे पक्ष आता राष्ट्रीय राजकारणातही आपला प्रभाव टाकू लागले आहेत. आणि त्यानंतर 4 प्रादेशिक पक्षाचा प्रवास फुटीरता, स्वायत्तता आणि मुख्य प्रवाहात सामील होणे अशा टप्प्यामधून होत आहे. त्यानंतर प्रश्न 8वा ब जो आहे तो म्हणजे सूचनेनुसार कृती करा. या ठिकाणी कोणती एक कृती आपणास करायची आहे. हा प्रश्न 2 गुणांचा आहे. त्यामध्ये पहिली जी कृती आहे ती म्हणजे देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष. तर याचे उत्तर 1 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, 2 राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, त्यानंतर 3 भारतीय जनता पक्ष आणि 4 बहुजन समाज पक्ष हे भारतातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष आहेत. त्यानंतर दुसरे जे संकल्पना चित्र आहे ते म्हणजे सुशासनाची वैशिष्ट्य. तर सुशासनाचं पहिले जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पारदर्शी कारभार, त्यानंतर 2 न्याय व सर्वसमावेशक विकास, त्यानंतर 3 प्रभावी व कार्यक्षम सरकार आणि 4 उत्तरदायित्व जाणणारे सरकार. त्यानंतर प्रश्न 9वा जो आहे तो म्हणजे पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. या ठिकाणी कोणताही एक प्रश्न आपणास सोडवायचा आहे. हा प्रश्न 2 गुणांचा असेल. त्यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे निवडणूक आयोगाची कार्य स्पष्ट करा. तर याचे उत्तर निवडणूक आयोगाला पुढील कार्य पार पाडावी लागतात. त्यामध्ये 1 मतदार याद्या तयार करण्याचे व त्या अद्ययावत करण्याचे काम करणे, त्यानंतर 2 निवडणुकांचे वेळापत्रक आणि निवडणुकींची प्रक्रिया यांचे नियोजन करणे, त्यानंतर 3 उमेदवारांच्या अर्जांची छाननी करणे, त्यानंतर 4 निवडणुका घेणे व त्या संबंधी सर्व कामे करणे, 5 राजकीय पक्षांना मान्यता देणे वा मान्यता रद्द करणे आणि 6 निवडणुकी संबंधितील सर्व वाद वा तक्रारी यांचे निराकरण करणे हे सर्व निवडणूक आयोगाची कार्य आहेत. त्यानंतर दुसरा जो प्रश्न आहे तो म्हणजे मतदाराचे वय 21 व 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले. या ठिकाणी मतदाराचे वय 21 वरून 18 वर्ष केल्यामुळे कोणते परिणाम झाले. तर याचे उत्तर भारतीय संविधानाने सर्व स्त्री पुरुष नागरिकांसाठी मतदानासाठीची वयोमर्यादा किमान 21 वर्ष पूर्ण अशी ठेवली होती. ही मर्यादा 18 वर्ष करण्यात आल्याने त्यामध्ये 1 युवा वर्गाला राजकीय अधिकार लवकर प्राप्त झाले, त्यानंतर 2 आपले प्रतिनिधी कसे असावेत याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार युवा वर्गाला मिळाला, त्यानंतर 3 यामुळे भारतीय लोकशाहीची व्याप्ती वाढून ती जगातील सर्वात मोठी लोकशाही बनली, त्यानंतर 4 या निर्णयामुळे भारतीय लोकशाही अधिक परिपक्व बनली, युवा वर्गाच्या राजकीय जाणीवा अधिक प्रगल्भ होण्यास मदत झाली. तर मित्रहो, अशा प्रकारे या व्हिडिओ मार्फत आपण इतिहास व राज्यशास्त्र या विषयाची सराव प्रश्नपत्रिका 3 आपण
अभ्यासलेली आहे। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा। हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा। धन्यवाद।